आज रात्री 8 वाजता म्हणजे मंगळवारी रात्री 8 वाजता काय घडणार याच्याकडे संपूर्ण जगाचं सध्या लक्ष लागले. कारण आपल्याला माहित आहे की अमेरिकेनं इराण समोर काही अटी ठेवलेल्या होत्या. त्यांची सगळ्यात पहिली अट होती की हॉर्मुझची सामुद्रधुनी सगळ्या जगातल्या सर्व देशांसाठी ओपन करावी आणि ही अट इराणने नाकारलेली आहे. त्यांनी सांगितलंय की कोणताही टेम्पररी सीज फायर किंवा शस्त्रसंधीसाठी आम्ही तयार नाही, जे काही होईल ते बघता येईल. आणि याच पद्धतीनं जर बघितलं तर आज रात्री काहीतरी मोठं घडू शकतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिलेली होती की आजचा दिवस म्हणजे मंगळवार हा इराणसाठी पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे असणार आहे. म्हणजे आज इराणमधले सगळे वीज प्रकल्प आणि सगळे पूल अमेरिका उडवून लावणार आहे. पण या धमकीनंतर देखील इराणनं अमेरिकेसमोर शरणागती पत्करायचं तो दूरच, इराणने अमेरिकेसमोरच नवीन आपल्या अटी घातलेल्या आहेत. याशिवाय मागच्या 2 दिवसांपासून अमेरिकेची ज्या पद्धतीची थट्टा इराणनं केलेली आहे, जगभरातल्या इराणच्या ज्या एम्बॅसीज आहेत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल अमेरिकेबद्दल अनेक पोस्ट टाकल्या आणि त्याच्याबद्दल एक प्रकारचं मीम युद्ध सुरू केलं आणि या मीम युद्धामध्ये इराणनं अमेरिकेला सपशेल हरवलेला आहे आणि हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. सोशल मीडियावर सगळीकडे दिसतंय. यानंतर इराणनं ज्या 10 अटी घातल्यात, या 10 अटींमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या बरोबर जर कोणतीही शस्त्रसंधी होणार असेल तर या 10 अटी अमेरिकेनं मान्य करायला हव्यात, तरच शस्त्रसंधी होईल, तरच आम्ही थांबू, अन्यथा हे युद्ध चालू राहिलं तरी चालेल आणि त्याचे काय परिणाम होतील ते भोगायला इराण तयार आहे. नेमक्या या 10 अटी काय आहेत आणि आज रात्री काय घडू शकतं, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इराणला भरपूर वेळा संधी दिली. त्यांनी सुरुवातीला 5 दिवसांची मुदत दिलेली होती, नंतर त्यांनी 5 दिवसांची मुदत 10 दिवसांची वाढवली, नंतर 48 तासांची मुदत दिली. अशा पद्धतीनं त्यांनी इराणला भरपूर संधी दिली असं डोनाल्ड ट्रम्प यांना वाटतंय. अर्थात त्यांचं हे मत आहे. पण याच्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिलेली की आज ते त्यांचे पॉवर प्लांट्स आणि तिथले सगळे पूल वगैरे, रस्ते आणि जे काही सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळं उडवणार आहेत. याच्यासाठी त्यांची अट काय होती, एक 45 दिवसांचा सीज फायर करायचा, म्हणजे शस्त्रसंधी करायची. 45 दिवस कोणतंही युद्ध होणार नाही. या 45 दिवसांमध्ये मग इराण आणि अमेरिकेमध्ये शांतता चर्चा होईल. या चर्चेमध्ये ज्या वाटाघाटी होतील त्यामध्ये ठरेल की पुढे हे युद्ध कंटिन्यू होणार की हे युद्ध पूर्णपणे थांबणार. पण यामध्ये इराणचा अमेरिकेवर विश्वास नाही, इस्रायलवर तर अजिबातच नाही. कारण माहिती आहे तुम्हाला की या युद्धाच्या सुरुवातीच्या अगोदर देखील म्हणजे 28 फेब्रुवारी 2026च्या अगोदर देखील अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा चालू होती. पण ही चर्चा एकीकडे चालू असल्याचं नाटक अमेरिकेने केलं आणि दुसऱ्या दिवशी अचानकपणे जाऊन इराणवरती हल्ला केला आणि आयतुल्ला अली खमेनी आणि महत्वाच्या 10-12 IRGCच्या लोकांना एकाच वेळी मारून टाकलं. म्हणजे अमेरिकेनं चर्चेचा फक्त बनाव केला आणि प्रत्यक्षात युद्धाची तयारी दुसऱ्या बाजूला चालू ठेवली. याचीच भीती इराणला अजूनही वाटते. इराणचा अमेरिकेवर विश्वास नाही आणि त्यांना वाटतं की हे जे 45 दिवसांचा सीज फायर असणार आहे, शस्त्रसंधी असणार आहे, याचा वापर अमेरिका पुन्हा एकदा नव्या युद्धाच्या तयारीसाठी करेल. आताच्या युद्धात ते अचानकपणे पडले, युद्धामध्ये अडकले आणि मग त्यांना लक्षात आलं की या युद्धामध्ये आपण फसणार आहे. त्यामुळं पुढच्या वेळेला युद्ध करताना काय काय खबरदारी घ्यायची, ही सगळी खबरदारी घेऊन अमेरिका इस्रायल मग हल्ला करतील, याची भीती इराणला वाटते. म्हणून इराण या 45 दिवसांच्या किरकोळ सीज फायरसाठी तयार नाही. त्यांचं म्हणणं आहे जे काही होईल ते आत्ताच होईल. याच्यानंतर एक तर युद्ध कायमचं थांबेल किंवा युद्ध असं होईल की कधीही थांबणार नाही आणि त्यासाठी जे काही किंमत द्यावी लागेल त्यासाठी इराण तयार आहे. आता यानंतर मग इराणनं काही अटी घातलेल्या आहेत अमेरिकेसमोर आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या अटी जर तुम्हाला मान्य असतील तर हे युद्ध थांबूया. इराणची एक न्यूज एजन्सी आहे IRNA, त्यांनी याबद्दलची सगळी माहिती त्यांच्या न्यूज चॅनल्सवरती वगैरे दाखवलेली आहे. त्यांनी काय म्हटलंय नेमकं, त्यांच्या काय अटी आहेत त्या थोडक्यात बघूया. इराणनं ज्या 10 अटी घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांची सगळ्यात पहिली अट आहे की याच्यानंतर कोणतेही हल्ले इराणवरती होणार नाहीत आणि याची गॅरंटी जगातल्या महत्वाच्या संस्थांनी दिली पाहिजे, जसं की संयुक्त राष्ट्रांनी. म्हणजे इराणवरचे हल्ले परमनंटली थांबले पाहिजेत. 45 दिवसांचा सीज फायर, 10 दिवसांचा सीज फायर असल्या कुठल्याही शस्त्रसंधीसाठी इराण तयार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं हेही म्हणणं आहे की हे युद्ध कायमचं थांबलं पाहिजे आणि इस्रायलनं देखील हे युद्ध थांबलं पाहिजे, याला मान्यता द्यायला पाहिजे. म्हणजे असं होता कामा नये की अमेरिकेनं युद्ध थांबवलं आणि दुसऱ्या बाजूने इस्रायल हल्ले करतोयच, असं त्यांना चालणार नाही. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलंय की जसं इराण विरोधात युद्ध चालू आहे, तुमच्या माहितीसाठी सांगायचं तर इराणचे आतापर्यंत जवळजवळ 3500 लोक या युद्धामध्ये मारले गेलेत, म्हणजे इराणमधले एकूण लोक. तसंच दुसऱ्या बाजूला इस्रायलनं लेबनॉनवरती देखील हल्ले चालू केलेत, कारण हेजबुल्लानं एक दुसरा फ्रंट ओपन करून इस्रायलवर हल्ले चालू केले होते आणि इस्रायल त्याचा प्रतिहल्ला
लेबनॉनमध्ये करतोय. त्यामुळे लेबनॉनमध्ये जवळजवळ 1400 लोक आतापर्यंत मेलेले आहेत आणि इराणची अट आहे की फक्त इराण बरोबरचं युद्ध थांबवून चालणार नाही, तर लेबनॉनमध्ये जे युद्ध चालू आहे तेही थांबलं पाहिजे. त्यांचे आणखी एक अट आहे, लिफ्ट ऑल US सँक्शन्स. अमेरिकेचे जे काही सँक्शन्स इराणवरती आहेत, म्हणजे इराण आपलं तेल विकू शकत नाही, इराण डॉलरमध्ये व्यवसाय करू शकत नाही, डॉलरमध्ये काही खरेदी विक्री करू शकत नाही, या सगळ्या गोष्टींच्या वरती कायमची बंधनं जी आहेत ती काढली पाहिजेत. इराणचे जे काही पैसे अमेरिकेमध्ये आहेत ते सगळे गोठवून ठेवलेले आहेत, ते सगळे पैसे परत दिले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत. अमेरिकेचे कोणतेही सँक्शन्स इराणवर असता कामा नयेत, तरच आम्ही हे युद्ध थांबवायला तयार आहोत. आणि त्यांनी आणखी एक अट घातलेली आहे, नो मोर अटॅक्स ऑन इट्स अलाइज. त्यांनी सांगितलंय की त्यांचे जे अलाइज आहेत, म्हणजे हेजबुल्ला असेल, हुतीज असतील किंवा इराकमधले जे रेजिस्टन्स फ्रंट आहे, या सगळ्या ज्या संघटना आहेत यांच्यावरती हल्ले करून त्यांना नामोहरम करणं देखील दुसऱ्या बाजूला बंद केलं पाहिजे. त्याच्या बदल्यात इराण स्ट्रेट ऑफ हॉर्मुज म्हणजे हॉर्मुजची सामुद्रधुनी ओपन करायला तयार आहे, पण त्यांनी त्यातही अट घातली की हॉर्मुजच्या सामुद्रधुनीवर आमचा अधिकार राहील, तो आम्ही कंट्रोल करू आणि जगानं आमचा तिथला अधिकार हा रेकग्नाइज केला पाहिजे, मान्य केला पाहिजे की इराण आणि ओमान जे दोन शेजारी देश आहेत हॉर्मुजच्या सामुद्रधुनीच्या अलीकडं पलीकडं, या दोन देशांची एक प्रकारे मालकी या सामुद्रधुनीवर असणार आहेत, हे मान्य केलं पाहिजे. आणि त्याचवेळी इराणला रिपरेशन्स म्हणून, म्हणजे या युद्धामध्ये जे काही नुकसान इराणचं झालंय त्यासाठी या हॉर्मुजच्या सामुद्रधुनीमधून प्रत्येक टँकर जेव्हा पास होईल त्यावेळी $2 मिलियन इराणला दिले पाहिजेत. त्यातला $1 मिलियन ते कदाचित ओमानला द्यायला तयार आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये शेअर करून घ्यायला तयार आहेत. त्याच्यानंतर ह्यामध्ये हॉर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये जी काही जहाजं जातील त्याच्याबद्दलचे नियम हे इराण आणि ओमान दोघेजण मिळून ठरवतील. म्हणजे थोडक्यात त्यांचा याच्यावरती असणारा कंट्रोल मान्य केला पाहिजे. अशा काही अटी इराणनं घातलेल्या आहेत. या सगळ्या अटींचा थोडक्यात सारांश सांगायचा तर इराणच्या 3 महत्वाच्या अटी आहेत. त्या म्हणजे या युद्धाबद्दल अमेरिकेला आणि इस्रायलला जबाबदार धरलं पाहिजे आणि त्यांनी इराणला एक प्रकारे रिपरेशन्स म्हणजे जे काही भरपाई आहे ती दिली पाहिजे. ही पहिल्यापासून इराणची अट होती. दुसरी त्यांची अट आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुजच्या सामुद्रधुनीवरती एक प्रकारे इराणचा अधिकार मान्य केला पाहिजे. आणि तिसरी त्यांची अट आहे की इराण आणि इराणचे जे अलाइज आहेत म्हणजे हेजबुल्ला, हुती वगैरे, या सगळ्यांची सेफ्टी इथून पुढे राहिली पाहिजे आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या संस्थांनी मिळून एक प्रकारची गॅरंटी दिली पाहिजे की पुन्हा इराणवरती हल्ले केले जाणार नाहीत किंवा इराण विरुद्ध युद्ध छेडलं जाणार नाही. याच अटी तुम्हाला आठवत असेल तर 1 महिन्यापूर्वी इराणनं सांगितलेल्या होत्या आणि त्याच अटी एक प्रकारे 10 पॉइंट्स मधून देखील आजही इराण तेच सांगतोय. म्हणजे थोडक्यात इराण अजूनही हे मानून चाललाय की या युद्धामध्ये आपला अप्पर हँड आहे, आपण हे युद्ध जिंकतोय किंवा आपण हे युद्ध जिंकण्यापासून अगदी जवळ आहोत आणि अमेरिका हे युद्ध जास्त दिवस चालवू शकणार नाही, अमेरिका हरण्याच्या जवळ आहे. अशा पद्धतीनं इराणची एक प्रकारे भावना आहे. इराणमधलं जे वातावरण आहे तेही असं सांगितलं जातं की ते युद्ध जिंकतायत अशाच पद्धतीचं आहे. त्यामुळे इराण आपण विजयी आहोत किंवा विजयी होणार आहोत या भावनेनं आपल्या अटी घालतोय. प्रत्यक्षात अमेरिकेनं अजूनही या अटींच्या बद्दल प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांच्यातल्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की ही एक सिग्निफिकंट महत्वाची स्टेप आहे. आता या अटींमधल्या सगळ्याच काही गोष्टी मान्य होतील असं नाही, काही गोष्टी मान्य होतील, काही गोष्टी मान्य होणार नाहीत. पण यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी अमेरिका इस्रायलच्या दृष्टीनं महत्वाची आहे, जी इराणनं या अटींमध्ये टाकलेली नाही, ती म्हणजे न्यूक्लिअर प्रोग्रामचं काय होणार. न्यूक्लिअर प्रोग्राम इराणनं पूर्णपणे बंद केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याकडे असलेलं जे युरेनियम आहे एनरिच केलेला 60% तो परत दिला पाहिजे अमेरिकेला, याचं म्हणणं आहे. याच्याबद्दल इराणनं काही बोललेलं नाही. म्हणजे इराणला जे काही आता चालू आहे हे सगळं कंटिन्यू करायचं आहे आणि या एका मुद्द्यावर काही नाही झालं तरी हे जे काही चर्चेची सध्या चालू आहे फेरी, ही सगळी फेरी अडकू शकते. पाकिस्तान यामध्ये मध्यस्थीचा अजूनही प्रयत्न करतोय. हे सगळं थांबू शकतं ते युरेनियम एनरिचमेंटच्या आणि न्यूक्लिअर प्रोग्रामच्या मुद्द्यावर. त्यामुळे काय काय होतं याच्याकडे आपलं लक्ष राहील. पण इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आज आहे मंगळवार, आज रात्री 8 वाजेपर्यंतची मुदत अमेरिकेने दिलेली होती, ती जर झाली नाही तर इराणवरती कधीही झाले नव्हते असे हल्ले अमेरिका करणार आहे असं अमेरिकेने सांगितलं. आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं काल रात्री एक स्टेटमेंट आले, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की आय विल टेक एंटायर इराण आउट, म्हणजे सगळा इराण मी बाहेर काढेन. म्हणजे अशा प्रकारची त्यांची धमकी आहे की संपूर्ण इराण मी संपवू शकतो, इतकी माझी ताकद आहे किंवा इतकी माझी तयारी आहे असं सांगायचा ते प्रयत्न करत आहेत. थोडक्यात हे प्रेशर टॅक्टिक्स असतील, काही असतील, पण आजचा दिवस हा इराणसाठी अत्यंत महत्वाचा आहे. यामध्ये काय अपडेट येतात ते आम्ही तुम्हाला सांगूच राहूच. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.